नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 19 एप्रिल 2026 तर या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. आणि या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या तिजोरीमध्ये किंवा दुकान असेल तर त्या ठिकाणी, शॉप असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू ठेवायच्या आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल. तर कोणत्या वस्तू आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर तिजोरी म्हणजे आपण ज्या ठिकाणी आपले पैसे ठेवतो किंवा दागिने ठेवतो. आणि अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही, ज्यामुळे आपण कमवून आणलेल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या घरामध्ये कुठेतरी ठेवत असतो आणि तिथे लक्ष्मी यावी यासाठी आपण धडपड करत असतो. आणि त्यामुळे माता लक्ष्मी त्या जागेकडे आकर्षित व्हावं यासाठीच माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अशा काही गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करून त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. तर यातील जमतील त्या वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता. तर यामुळे माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही जाणार नाही, ती आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि असलेल्या लक्ष्मीमध्ये देखील वाढ होईल. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी याची मदत होईल. तर बघा, कधी आपल्याकडनं काही चुका होऊन जातात, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या उंबरठा सोडून, घर सोडून निघून जाते. आणि काही वस्तू आहे त्या दिवशी जर खरेदी केल्या तर खरेदी करून त्यांची पूजा केली तर त्याचा जास्त लाभ होतो. तर या वस्तू घरी आपल्याला आणायच्या आहेत आणि त्या वस्तू जर योग्य असतील तर त्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे. आणि नाही धुण्याजोग नसतील तर त्यावरती आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे आणि पूजा करून देवघरामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत. खूप लाभदायक अशा या वस्तू आहेत. तर जमतील तितक्या तुम्ही या वस्तू देवघरामध्ये ठेवून हळदी कुंकू अक्षता अर्पण करून त्यावर मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे. तर बघा, कमलात्मक मंत्र आपल्याला म्हणून देवघरामध्ये या वस्तू ठेवायच्या आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी, माझ्या घरामध्ये भरभरून सुख आनंद नांदू दे. तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते तुम्ही सांगायचं आहे. तर बघा, कोणत्या वस्तू आणायच्या आहे तर पहिली वस्तू आहे पिवळ्या कवड्या. तर खूप महत्त्वाची आहे. तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय कवडी अशी आहे. तर या घेऊन आपल्याला यायची आहे आणि त्यावर पूजा करून तुम्ही देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचे आहे. तर यामुळे पैशासंबंधित अडचणी कमी होतील, कर्जमुक्ती होण्यास मदत होईल. त्यानंतर श्रीयंत्र, तर हे देखील तुम्ही आणू शकता. माता लक्ष्मीचं श्रीयंत्र हे आसन आहे आणि ते सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही. दर पौर्णिमेला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं आणि रोज पूजा झाल्यानंतर ते कुंकू कपाळाला लावायचं. पुरुषांनी देखील हेच कुंकू लावावे. खूप फायदे आहेत या कुंकवाचे. त्यानंतर दक्षिणावर्ती शंख, तर हे नसेल तर ते देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये या दिवशी आणून स्थापना त्याची करू शकता. तर त्याने दारिद्र्य दुःख राहत नाही, त्याची देखील पूजा करून देवघरामध्ये ठेवा. त्यानंतर पांढऱ्या रुईचं मूळ, तर जी पांढरी रुई आहे तर त्याचं मूळ छोटासा तुकडा आणायचा आहे आणि त्याची पूजा करून तो तुकडा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर एकाक्षी नारळाला एकच डोळा असतो आणि आपले जे साधे नारळ असतात तर त्याला 2 डोळे असतात. तर तो नारळ मिळाला तर नक्कीच तुम्ही तो घेऊन या आणि ते नारळ तुमच्या दुकानाच्या गल्ल्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीजवळ तुम्ही ठेवा. तर याने आपल्या असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होते. त्यानंतर गोमती चक्र, तर हे तुम्ही 5-7 घरी आणायचे आहे. ते स्वच्छ धुवून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर कमळगट्ट्याचे 9 मणी, तर हे देखील आपल्याला घरी घेऊन यायचे आहे आणि ते देखील स्वच्छ करून त्याची पूजा करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. तर याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आणि त्यानंतर धने, तर थोडेसे धने देखील आपल्याला कागदाच्या पुडीमध्ये बांधून ते देखील आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. धने देखील माता लक्ष्मीला आकर्षित करतात. तर यापैकी ज्या जमतील त्या वस्तू तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी आणा आणि त्यावरती पूजा करून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवायच्या आहे. तर या वस्तू माता लक्ष्मी भगवान विष्णूंना आकर्षित करतात. तसेच या दिवशी तुम्ही सेवा देखील करायच्या आहेत आणि दान तर नक्कीच करा. खूप महत्त्वाचा आणि शुभ असा दिवस आहे. तर नक्कीच तुम्ही या गोष्टी या दिवशी करा.